टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया। सत्कार इथे संपन्न होत आहे। अतिशय सुमधुर आणि रसाळ इथे दीप प्रज्वलन आणि नामदेवांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणाऱ्या संत नामदेव महाराजांचं स्थान संत मंडळींमध्ये अनन्यसाधारण आहे। सुरुवातीला दीप प्रज्वलन होत आहे। तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून उजेडाकडे नेणारी आपली ही संस्कृती आणि म्हणूनच कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होत आहे। आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, प्रकाशजी देवळे आणि त्याचबरोबर नासपचे सर्व मान्यवर आज इथे उपस्थित आहेत। त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि नामदेवांच्या प्रतिमेचं पूजन इथे होत आहे। मोगरा फुलला या कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे आलेल्या असताना एक छोटेखानी सत्कार समारंभ इथे पार पडणार आहे। कार्यकर्त्यांनी कृपया विंगेत यावं। आज आपल्यामध्ये वेळात वेळ काढून माननीय श्रीयुत चंद्रकांत दादा पाटील आलेले आहेत। त्यांचं कार्य हीच त्यांची ओळख आहे, पण तरीसुद्धा सर्वांच्या माहितीसाठी म्हणून एक छोटासा परिचय मी त्यांचा करून देते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चळवळीचे हे प्रमुख कार्यकर्ते होते। सध्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणेकरांना दादा म्हणून परिचित असलेले चंद्रकांत दादा पाटील। कोथरूडमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली आज वेगवेगळ्या प्रकारचे 20 सेवा प्रकल्प चालू आहेत। महिला सक्षमीकरणासाठी दादांचा आग्रह असतो। मुलींचं शिक्षण, वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, रुग्णांना मदत, एक ना अनेक, आणि सध्या नुकतंच गदिमा स्मारकाचं कामही त्यांच्या अखत्यारीत सुरू झालेलं आहे। दादा म्हणजे सर्व कोथरूडकरांचे लाडके नेते तर आहेच आहेत, पण पुणेकरांचेही लाडके नेते आहेत आणि शिंपी समाजाचे बॅकबोन आहेत। शिंपी समाजाला त्यांचा खूप मोठा आधार आहे। आज आपल्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून आज दादा आपल्या इथे उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून नासपचे अध्यक्ष माननीय संजय दादा नेवासकर यांना मी अशी विनंती करते की दादांचा त्यांनी यथोचित असा सत्कार करावा। शाल, श्रीफळ, पगडी आणि त्याचबरोबर नामदेव महाराजांची मूर्ती जागा द्या त्यांना। या इकडे कृपया, इकडे जा, इकडे मध्ये सगळ्यांनी इकडे आतमध्ये, कार्यकर्त्यांनी कृपया आतमध्ये या। कृपया प्रेक्षागृहातल्या लाईट्स लावाव्यात अशी मी विनंती करते। दादांचा यथोचित सत्कार इथे होत आहे। आज दादांच्या उपस्थितीत आणखीन 2 पुरस्कार आणि सत्कार इथे संपन्न होणार आहेत।
त्यातला पहिला सत्कार आहे आपल्या शिंपी समाजाचं नाव आपल्या शिल्पकलेनं उंचीवर नेणारे माननीय विपुल खटावकर. विपुल खटावकर यांनी कृपया व्यासपीठावर यावं. नुकत्याच NDA या परिसरामध्ये पहिले बाजीराव पेशवे यांचा अतिशय सुंदर असा पुतळा विपुल खटावकर यांनी तयार केलेला आहे आणि त्यांचं कौतुक खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला आहे. त्यांचाही सत्कार इथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इथे होणार आहे. खटावकर कुटुंब आणि शिल्पकला हे अद्वैत आहे. तुळशीबाग मंडळाचा गणपती असू दे किंवा पुणे शहर परिसरातील देखणे असे पुतळे असू देत, हे सर्व खटावकर यांच्या शिल्पकलेमधून साकार झालेले आहेत. विपुल खटावकर यांचा सत्कार इथे होत आहे. आजच्या कार्यक्रमाचं आणखीन एक आकर्षण म्हणजे आज नामदेव समाजोन्नती परिषदेतर्फे समाजभूषण पुरस्कार देऊन आपण एका महान व्यक्तीला इथे गौरवित करत आहोत आणि ते महान व्यक्तिमत्व म्हणजे माननीय प्रकाश केशवराव देवळे. त्यांना आपण मानपत्र, रुपये 50,000चा चेक, शाल, पगडी, पुष्पगुच्छ असा हा सन्मान आहे. त्यांचा सन्मान सुरू असताना त्यांचं मानपत्राचं वाचन मी एकीकडे करत आहे. माननीय श्रीयुत प्रकाश केशवराव देवळे. असे जगावे छाताडावर आव्हानांना लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. साहेब, तुमचं आयुष्य कार्य पाहिलं की गुरु ठाकूर यांच्या या काव्यपंक्ती आठवतात. समाजकारण, राजकारण, चित्रपट क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, सरकारी नोकरी अशा विविध क्षेत्रात चौफेर मुसाफरी करत आपल्या पुढे आलेल्या प्रत्येक समस्येला तोंड देत आपण कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलात. सामान्य कुटुंबात वाढलात, पण आईवडिलांकडून मिळालेल्या संस्कारांच्या जोरावर सर्वसामान्यांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा असामान्य नेता झालात. एकीकडे विधानसभेत शिवसेनेचे आमदारपद भूषविले तर दुसरीकडे चित्रपट क्षेत्रात गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत थेट महाराष्ट्र शासनाचा किताब मिळवलात. प्रचंड वाचन, गाढ स्मरणशक्ती, प्रामाणिकपणा, अहोरात्र कष्ट, उच्च सेवाभावी वृत्ती ही तुमच्या व्यक्तिमत्वाची पंचसूत्री ठरलेली आहे. नामदेव समाजोन्नती परिषदेचं भरीव स्वरूपाचं कामही आपण केलेलं आहे. साहेब, समाजाच्या विकासासाठी कित्येक वर्ष सर्वस्व देऊन एक आदर्श आपण उभा केलेला आहात. शिंपी समाजातील गरजू बांधवांना आर्थिक मदत, होतकरू हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शहरातील दीन दुबळा, असहाय्य, अपंग, वृद्ध लोकांसाठी कधी आर्थिक तर कधी मानसिक पाठबळाची मदत, एक ना अनेक कामं आपल्या कामांची यादी करावी तेवढी थोडकीच आहे. 1996 साली पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील भटके आणि अनाथ गरीब मुलांसाठी काढलेल्या शाळेत आजही 400 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. 2002 साली आपण राजकारणातून निवृत्ती घेत मावळ तालुक्यातील शिरगाव येथे प्रतिशिर्डी बाबांच्या आशीर्वादानं उभी केलीत आणि पुणे जिल्ह्याची शान वाढवलीत. आजही आपण वयाच्या 77व्या वर्षी तरुणांना राजवेल अशा उत्साहात काम करत आहात. साधी राहणी, उच्च विचारसरणी हे ब्रीद ठेवून सामाजिक विकासात स्वतःला झोकून देत आहात. आपण केलेल्या आणि करत असलेल्या उत्तुंग अशा कामगिरीची दखल घेत नामदेव समाजोन्नती परिषद आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी आपणास समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया.
यानंतर दादा आपल्याशी 2 शब्द बोलत आहेत आणि आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देत आहेत. संत शिरोमणी नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास आज खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्याने एक अतिशय चांगला मोगरा फुलला नावाचा कार्यक्रम सुरू असताना असा मध्येच अडथळा आपण निर्माण करणं बरोबर नाही, परंतु 2 सन्मान आपल्याला माझ्या हस्ते करायचे होते आणि मलाही अजूनही काही कार्यक्रम आटपून रात्री 12ची ट्रेन पकडून सांगलीला जायचं आहे. त्यामुळे मी सुरुवातीला महाराजांची क्षमा मागतो की एका अतिशय उंचीवर गेलेल्या कार्यक्रमाला मध्ये मी अडथळा निर्माण केला. समाजोन्नती परिषदेचे समाजाच्या या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपैकी अध्यक्ष संजय नेवासकर, डॉक्टर अजय फुटाणे, राजन पोरे आणि सर्वच त्यांचे सहकारी, प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी बऱ्याच वेळेला हा आग्रह झाला की मी या ठिकाणी यायला पाहिजे. नामदेव शिंपी समाजाशी मी खूप मोठ्या प्रमाणावर जोडलोही गेलेलो आहे, अनेक कार्यक्रमालाही जात असतो आणि यावर्षी 675व्या संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीससुद्धा प्रामुख्याने पंढरपूरच्या विठोबाच्या, ज्याला आपण नामदेव पायरी म्हणतो, त्याच्या दर्शनाला आत्ताच 2 दिवसापूर्वी जाऊन आले. आपल्याला माहिती आहे की हे सर्व आपलं तत्त्वज्ञान, हिंदू समाजाचं, भागवत धर्माचं तत्त्वज्ञान थेट पंजाबपर्यंत त्यांनी पोहोचवलं आणि त्यामुळे दरवर्षी त्या ठिकाणी जाऊनसुद्धा शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतात. मी ज्या दोघांना पुरस्कार मिळाला त्या दोघांनाही खूपच जवळून ओळखतो आणि तेव्हा मला खूप आनंद झाला. म्हटलं कोणाला ते दोघांना पुरस्कार द्यायचा आहे. त्यातल्या आत्ताच बाजीराव पेशवेंचा पुतळा जो NDAमध्ये झाला तो खटावकरांनी तयार केला आणि स्वतः देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा त्या पुतळ्याच्या अनावरणाला येणार असल्यामुळे मला वारंवार त्या पुतळ्याचं काम कुठपर्यंत आलं हे बघायला जावं लागलं आणि त्या प्रत्येक वेळेला खटावकरजी बरोबर होते. त्यामुळे त्यांची कला मला माहिती आहे की एखादं व्यक्तिमत्व हुबेहूब ते उभं करतात. असंच प्रकाशजींचं आहे. प्रकाशजींचा माझा खूप जुना परिचय. तळेगावला त्यांनी शिर्डीच्या साईबाबांचं जे मंदिर बांधलेलं आहे ती प्रति शिर्डी आहे आणि काही काळ तळेगाव ही माझी सासूरवाडी होती. याचा अर्थ आता सासू सासरे दोघी कोल्हापूरला माझ्याकडे शिफ्ट झाले आणि माझं एक खूप मोठं ऑपरेशन झाल्यामुळे मला जस्ट उमेदवारी घोषित झाली आणि माझ्या डाव्या डोळ्यामध्ये एक मोठं ऑपरेशन करावं लागलं. त्यामुळे आयसोलेशनमध्ये कोणाचाही संसर्ग नको म्हणून मी 3 महिने मला तळेगावला ठेवलं असताना ज्या वेळेला गर्दी नसेल त्या वेळेला मी त्या मंदिरात जायचो आणि तेव्हापासून प्रकाशजींचा खूप परिचय आहे. प्रकाशजी खूप चांगले आमदार, अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. तर मला याचा आनंद आहे की समाजभूषण पुरस्कार हा त्यांना आपण दिला. मी त्यांचं अभिनंदन करतो. समाजाच्या सगळ्याच विषयांमध्ये मी बरोबर असतो, पण मला असं लक्षात आलं की हा समाज अतिशय समृद्ध आहे, सुखी आहे आणि समाधानी आहे, आनंदी आहे. सारखं राजकीय नेत्यांकडे काहीतरी मागत राहणं हा समाजाचा स्वभाव नाही, बरोबर. आम्हाला मात्र त्याची सवय असते की कोणी आला की त्याचं काहीतरी काम असेल, पण मला वारंवार भेटल्यानंतर असं लक्षात आलं की बा यांचं काही काम नसतं. हे म्हणतात आमच्या कार्यक्रमाला या, तुम्ही आमच्या भजनाच्या कार्यक्रमाला येऊन बसा. त्यामुळे खूप श्रीमंत ही आहे पण समाधानी आणि कुठल्याही अपेक्षा नसणारा समाज असल्यामुळे मी नेहमीच काही ना काही कार्यक्रमाला यायला, काही करायला उत्सुक असतो. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की अशा सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यावेळेला मी सहभागी होईन. खूप खूप शुभेच्छा. ना मुळात आमच्या भारतीय जनता पार्टीचं पुणे शहराची जबाबदारी असल्यामुळे सातत्याने यांचा फॉलोअप असतो आणि त्या फॉलोअपमुळे मी अधिकाधिक जोडला जातो आहे. त्यालाही राजकीय क्षेत्रामध्ये आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे खूप शुभेच्छा देतो, राजकीय शुभेच्छा देतो. हे माझं बोलणं संपतं.
81 दिव्यांनी त्यांचा औक्षण अशा पद्धतीने आपण त्यांचा सत्कार केलेला आहे, त्यांचा जन्मदिवस साजरा केलेला आहे। आणि आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण पुन्हा एकदा भेटतोय। कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आपल्या विनंतीला मान देऊन केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ आज इथे येणार आहेत। त्याचबरोबर आज ज्यांना समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे ते आपल्या सर्वांचे लाडके प्रतिशिर्डीचे संस्थापक माननीय प्रकाशदादा देवळे हेही उपस्थित आहेत। त्यांच्या साथीने माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळेही उपस्थित आहेत। रामदास काका फुटाणे हेही आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये सत्काराचा पुढचा समारंभ आज इथे पार पडत आहे। आपल्या व्यासपीठावर होत आहे। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री नवी दिल्ली माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ, सर्वांचे लाडके अण्णा, त्यांच्या शुभ हस्ते नामदेवांच्या प्रतिमेचं पूजन इथे होत आहे। दक्षिणेकडून आलेला भक्तिपंथाचा ध्वज उत्तर भारतात नेऊन ते पंजाबात रोवणारे आपले संत शिरोमणी नामदेव महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज की, संत शिरोमणी नामदेव महाराज की। सर्व वारकरी पंथाचे प्रमुख संस्थापक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये मी रेणुका महाजन आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। माननीय मंत्री महोदयांनी आणि बाकी मान्यवरांनी सर्वांनी स्थानापन्न व्हावं अशीही मी विनंती करते। आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी नासपचे सरचिटणीस माननीय अजय फुटाणे यांना मी विनंती करते। त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून आजच्या या सत्कार सोहळ्याचा शुभारंभ करावा। बोला श्री संत शिरोमणी नामदेव महाराज की। नामदेव समाजोन्नती परिषद तर्फे आज या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री मुरली अण्णाजी मोहोळ, आपले नामदास महाराज, माजी मंत्री दिलीपजी कांबळे साहेब आणि समाजभूषण पुरस्कार आपण ज्यांना प्रदान करणार आहोत असे माननीय प्रकाशजी देवळे साहेब, स्मिताजी वस्ते, आमचे स्नेही नामदेवराव माळवदे, किरण बारटक्केजी आणि आमच्या संस्थेचे विश्वस्त राजेंद्रजी पोरे आणि नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजयजी नेवासकर, या सर्वांचे मी या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम नामदेव समाजोन्नती परिषदेबद्दल मी काही गोष्टी आपणास इतिहासातल्या काही गोष्टी सांगू इच्छितो। परिषदेची स्थापना 1907 साली सांगली जिल्ह्यातील आष्टा या गावी झाली आणि त्यानंतर या संस्थेला आत्तापर्यंत 119 वर्ष पूर्ण झाले आहेत। या संस्थेचा इतिहास पाहिला तर या इतिहासात बऱ्याचशा चांगल्या सकारात्मक गोष्टी घडलेल्या आहेत। संस्थेच्या नामदेव समाजोन्नती परिषदेबरोबर आणखी दुसरी संस्था केशवराज संस्था, तीही या पंढरपूर येथील नामदेव मंदिराचं कामकाज पाहते। त्याही संस्थेला 150 वर्ष झालेले आहेत, त्यांचाही इतिहास आहे। अण्णांना मी विनंती करू इच्छितो, मुरली अण्णा 2014 पासून
आम्ही श्री संत नामदेव महाराज स्मारकासाठी नामदेव समाज युती परिषद प्रयत्नशील आहे. सदरू स्मारक 25 कोटी रुपये फंड मंजूर करूनही जागेअभावी रखडला होता. रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांनी आपल्याला महाराष्ट्र शासनाला 6.22 हेक्टर जागा दिलेली आहे, ती पंढरपूरला आहे. तर त्यातली परिषदेला फक्त 10 एकर जागा मिळवणी, त्यासाठी आम्ही वेट करत आहोत. कारण ती जर 10 एकर जागा मिळाली तर आपलं नामदेव स्मारकाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. त्या संदर्भात आपण स्वतः प्रयत्न करावेत. त्याचबरोबर जो आपल्याला निधी मंजूर झालेला आहे तो 15 कोटीचा 25 कोटी रुपये विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आलेला आहे. आमची अशी विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांमार्फत सदरू निधीला कुठेही कमी पडू देऊ नये आणि तो निधी वाढवावा. त्यानंतर नामदेव महाराजांचे तीर्थावळीचे अभंग याबद्दल मी एवढं सांगू इच्छितो. 1270 ते 1350 या 80 वर्षाच्या कालखंडामध्ये श्री संत नामदेव महाराजांनी 5 तीर्थावळीची यात्रा पूर्ण केलेल्या आहेत. तर ही तीर्थावळीची यात्रा पंढरपूरपासून सुरू होते आणि घुमानपर्यंत जाते. जाता जाता 7-8 राज्यांचा हा प्रवास आहे. तर श्री संत शिरोमणी नामदेव महाराज हे संपूर्ण समाजाचे भारताचे राष्ट्रीय प्रतिनिधित्व करतात, राष्ट्रीय पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे अशी माझी विनंती आहे की त्या स्मारकाचा खूप मोठ्या पद्धतीने विचार करून माननीय मुख्यमंत्रीमार्फत महाराष्ट्र शासनामार्फत हे लवकरात लवकर कामकाज सुरू करावे अशी मी विनंती आपल्या सगळ्या समाजामार्फत माननीय मुरली अण्णा यांना करतो. जय नामदेव. धन्यवाद फुटाणे साहेब. यानंतर अर्थातच आपल्या विनंतीला मान देऊन जे मान्यवर आज इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा नासपतर्फे यथोचित असा सत्कार करण्यात येणार आहे. अर्थातच पहिला सत्कार आहे तो आपल्या सर्वांचे लाडके नेते मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा. वॉर्ड लेवलचा कार्यकर्ता ते नगरसेवक ते पुणे महापौर ते पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री असा थक्क करणारा विलक्षण असा अद्भुत प्रवास पार करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके मुरलीधर अण्णा मोहोळ. हा प्रवास मंडळी सहजासहजी झालेला नाही आहे, अफाट मेहनत आहे आणि पुणेकरांच्या सगळ्यात लक्षात राहिलेली सगळ्यात मोठी गोष्ट आणि त्यांनी केलेलं काम म्हणजे कोरोना काळात त्यांनी अगदी कमीत कमी वेळात उभं केलेलं कोविड हॉस्पिटल, ज्याने अनेकांचे प्राण त्यांनी वाचवलेले आहेत. आजही 24 तास त्यांचं जनसंपर्क कार्यालय आपल्यासाठी खुलं असतं. पुण्याच्या प्रत्येक मतदारसंघात दर आठवड्याला त्यांचा जनता दरबार भरतो आणि तो तुडुंब भरलेला असतो. अनेकांचे प्रश्न अण्णा मार्गी लावतात. अतिशय निष्ठावान, चारित्र्यसंपन्न आणि धडाडीचं नेतृत्व आणि युवकांच्या गळ्यातला ताईत असणारे मुरलीधर अण्णा आज आपल्या इथे आलेले आहेत. नासपचे अध्यक्ष संजयजी नेवासकर त्यांचा सत्कार करत आहेत आणि अतिशय विनम्रपणे हा सत्कार अण्णा स्वीकारत आहेत. शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, संत नामदेव महाराजांची प्रतिकृती असा छोटेखानी सत्कार आपण त्यांना देऊन सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात, आपल्या टाळ्यांच्या आवाजाने आपण त्यांच्याप्रती आभार व्यक्त करूयात आणि असाच पाठिंबा आम्हा सर्व नामदेव शिंपी समाजाच्या पाठीमागे तुमचा नेहमी असावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. संत शिरोमणी नामदेव महाराज की. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत गुरु हबप मुकुंद महाराज नामदास हे सुद्धा आज उपस्थित आहेत. खास पंढरपूरवरनं ते आपल्या इथे आलेले आहेत. संत नामदेव महाराजांचे हे 16वे वंशज आहेत. त्यांचाही सत्कार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करते. भगवत सेवेचं व्रत ज्या पिढीला अखंड मिळालेलं आहे, अखंड प्राप्त झालेले आहेत, असं एक भाग्यवान कुटुंब म्हणजे नामदास यांचं कुटुंब. मुकुंद महाराज हे त्यांच्यातले 16वे वंशज आहेत. खरं तर ज्ञानोबा आणि तुकोबांचं कार्य सढळ आणि खूप मोठ्या हृदयानं सर्वत्र गुणगौरवलं जातं, पण त्या मानाने संत नामदेव महाराजांचं कार्य हे उद्धृत केलं जात नाही. पण ती उणीव मुकुंद महाराज पूर्ण करतात. महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राबाहेर फिरून कीर्तन आणि प्रवचनामधून ते आपल्या संत संत नामदेव महाराजांचं कार्य हे
त्यांचा प्रचार ते करत असतात. त्यांचाही इथे सत्कार होत आहे. यानंतरचा सत्कार अर्थातच ज्यांनी आजचा आपला दिवस संगीतमय केलेला आहे असे म्हणजे मोगरा फुलला हा कार्यक्रम सादर करणारे उभयता गणेश शिंदे आणि त्यांच्या सहचारिणी सन्मिता धापटे शिंदे. कृपया त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. यांचा माननीय यश यांनी कृपया स्टेजवर यावं. 2024 उझबेकिस्तान ताश्कंद येथे झालेल्या सेंट्रल आशियन हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं यश कल्पेश काळे यांनी. भारतीय राष्ट्रीय हँडबॉल संघाचे हे उपकर्णधार म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेत त्यांनी भारतासाठी कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि सध्या ते MIT मध्ये कोथरूड इथून BTECचं शिक्षण घेत आहेत. कल्पेशचा सत्कार मुरलीधर अण्णा यांच्या शुभ हस्ते होत आहे. कल्पेशचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यांनी अशीच यशचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यांनी अशीच भरारी घ्यावी यासाठी आपण टाळ्यांच्या गजरात त्याला शुभेच्छा देऊया आणि त्याला शाबासकीही देऊया. आज मंत्री महोदयांबरोबरच इथे कसबा पेठेचे आमदार उपस्थित आहेत. हेमंतजी रासने यांचाही सत्कार होत आहे. हेमंतजी रासने त्यांच्याचबरोबर माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळेही उपस्थित आहेत. त्यांचाही इथे यथोचित असा सत्कार केला जाणार आहे. दिलीप भाऊ कांबळे यांचा सत्कार अजय फुटाणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यांच्याचबरोबर स्मिताताई वस्ते माजी नगरसेविकाही उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार सीमा नेवासकर यांनी करावा अशी मी विनंती करते. दिलीप भाऊ कांबळे यांचा सत्कार अजय फुटाणे करत आहेत. आपल्या समाजातर्फे समाजभूषण पुरस्कार माननीय प्रकाशजी देवळे यांना प्रदान केलेला आहे. अख्ख्या पुणे शहरामध्ये नाही तर जगामध्ये प्रकाशजी देवळे असे एकमेव सत्कारार्थी असतील, भाग्यवान सत्कारार्थी असतील ज्यांचा एकाच समारंभामध्ये 2दा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मुरलीधर अण्णा मोहोळ, मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा त्यांना संत शिरोमणी नामदेव महाराज की पगडी, शाल, श्रीफळ, रुपये 50,000 रोख आणि नामदेव महाराजांची प्रतिमा असं या सत्काराचं स्वरूप आहे. आज 77व्या वर्षातही
प्रकाशजी देवळे अतिशय उत्साहानं कार्यरत आहेत. राजकारणातनं जरी निवृत्ती घेतलेली असली तरीसुद्धा समाजातील एखादी व्यक्ती जर त्यांच्याकडे मदतीसाठी धावली तर त्यांना सढळ हस्ताने आजही दादा मदत करतात. मग ती मदत आर्थिक असू दे किंवा मानसिक पाठिंब्याची असू दे. संत शिरोमणी नामदेव महाराज की. सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद. कृपया स्थानापन्न व्हावं. यानंतर आणखीनही काही सत्कार इथे पार पडणार आहेत. त्यामध्ये माननीय नामदेव माळवदे जे भाजप ओबीसी मोर्चा पुणे शहर यांचं नेतृत्व करतात. रामदास फुटाणे साहेब आज इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार नासपा अध्यक्षांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मार्गदर्शन आपल्या नासपाला मिळत असतं. त्यांच्या राजकीय कारकिर्दीबरोबरच एक उत्कृष्ट वात्रटिका सादर करणारे कवी म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. त्यांचाही सत्कार नासपतर्फे होत आहे. रामदास फुटाणे. संत शिरोमणी नामदेव महाराज की. यानंतर मान्यवरांचे विचार आपण ऐकणार आहोत. आज मुरली अण्णा इथे उपस्थित आहेत. आज आपलं भाग्य आहे ज्यांना आपण स्टेजवर पाहतो त्यांना आपल्याला ऐकता येणार आहे. आज आपल्या प्रास्ताविकातनं सुद्धा आपल्या नासपाच्या सरचिटणीसांनी त्यांच्यापुढे काही मागण्याही सादर केलेल्या आहेत. नक्कीच त्यांनी ऐकलेल्या असतीलच. त्याचा पाठिंबाही त्यासाठी त्यांनी पाठिंबाही द्यावा आणि आम्हालाही मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या मुरलीधर अण्णा मोहोळ. व्यासपीठावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संत नामदेव महाराज यांचे वंशज हरिभक्त पारायण मुकुंद महाराज नामदासजी, व्यासपीठावरती उपस्थित नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकरजी, ज्यांना आज समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, ते आदरणीय माजी आमदार प्रकाश देवळे साहेब, आपल्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय दिलीप भाऊ कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास नाना फुटाणे, आमदार हेमंतजी रासने, किरण बारटक्के, प्रशांत हरसुले, नामदेवजी माळवदे, स्मिताताई वस्ते, अजयजी फुटाणे, व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर, सुखाचार्य वांजळे आणि समोर कार्यक्रमासाठी उपस्थित मोठ्या संख्येनं सर्व समाज बांधव, मी सर्वप्रथम संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 संजीवन समाधीच्या या वर्षपूर्तीच्या निमित्तानं त्यांना विनम्र भावानं या ठिकाणी अभिवादन करतो, नमस्कार करतो. आणि या निमित्तानंच आजच्या या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. आणि त्याच्यामध्ये माननीय प्रकाश भाऊंना समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे. दिवसभर अनेक वेगवेगळे कार्यक्रम आज आयोजित केले गेले. त्याच्यामध्ये श्री विठ्ठल आणि श्री संत नामदेव महाराजांना त्यांचा अभिषेक आणि पूजा या ठिकाणी संपन्न झाली.
समाजातील 81 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आणि धान्य तुला या ठिकाणी करण्यात आली। एक अभंगवाणीचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। आज खऱ्या अर्थानं 675व्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण पुणे शहरातून मोठ्या संख्येनं आपण सगळे समाज बांधव इथं एकत्र आलाय। खरं तर आपल्या महाराष्ट्राला संतांची एक समृद्ध परंपरा लाभली। त्यामध्ये संत नामदेव महाराज एक अद्वितीय तेजस्वी व्यक्तिमत्व, आद्य कीर्तनकार, आद्य आत्मचरित्रकार थोर संत नामदेव महाराज यांच्या 675व्या या संजीवन समाधीच्या सोहळ्याला आज उपस्थित राहता आलं, ही माझं स्वतःचं मी भाग्य समजतो। आणि आयोजकांनाही मनापासून धन्यवाद देईन की या कार्यक्रमाला आपण मला आवर्जून बोलावलं। संपूर्ण जगाला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची ख्याती, त्यांची महती ही केवळ संत नामदेव महाराजांच्या लिखाणामुळे आपल्याला समजली, हे आपण सगळेजण जाणतो। ज्ञानेश्वरीचं महात्म्य सांगत असताना संत नामदेव महाराज एक तरी ओवी अनुभव आई असं का म्हणतात याची प्रचिती आपल्याला येते। विठ्ठल आवडी प्रेम भावे आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी। विठ्ठल आणि पंढरपुराचे यापेक्षा सुंदर वर्णन हे असूच शकत नाही, असे नामदेव महाराजांनी जगाला दाखवून दिले। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हे ऐकताना नामदेवांच्या भक्तीचा सर्वोच्च बिंदूचे आपल्याला दर्शन होते। आणि म्हणून विठ्ठलाच्या दर्शनाच्या आधी आपण कधीही पंढरपूरला गेलो तर आपल्याला नामदेव पायरीचा उल्लेख होतो, आपण आधी त्याचं दर्शन घेतो। श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर प्रवेशद्वाराजवळ संत नामदेव महाराजांच्या पायरीचे दर्शन, या ठिकाणी संत नामदेव महाराज, संत जनाबाई आणि त्यांच्या कुटुंबातील एकूण 14 जणांनी जिवंत संजीवन समाधी घेतली। हे म्हणजे जगाच्या इतिहासातील एकमेव असं उदाहरण आहे। भागवत धर्माची पताका उत्तरेत नेणारे नामदेव महाराज हे पहिले संत होते। आज महाराष्ट्रात जितक्या मोठ्या प्रमाणात आपण नामदेव महाराजांचे अनुयायी असेल, भक्त असतील, आज त्यांची पूजा करतो, त्यांची श्रद्धा, आपण आपली सगळ्यांची श्रद्धा त्यांच्याप्रती आहे, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण चालतो, त्याच्यापेक्षा किंचितभर सुद्धा कमी अशा प्रकारची परिस्थिती उत्तर भारतामध्ये नाही। इतक्याच मोठ्या प्रमाणात संत नामदेव महाराजांचे अनुयायी आपल्याला उत्तर भारतामध्ये पाहायला मिळतात। आजपासून 6.5 शतकापूर्वी जेव्हा दळणवळणाची व्यवस्था नव्हती, कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या, तेव्हा श्री संत नामदेव महाराजांनी संपूर्ण भारतभर 5 वेळा पायी यात्रा केल्या। पंढरपूर ते गुजरात, दिल्ली, पंजाब, राजस्थान ते थेट बद्रीनाथ, केदारनाथ असा त्यांचा हा सगळा प्रवास केवळ यात्रा नाही तर संपूर्ण भारताला भागवत धर्म आणि विठ्ठल भक्तीचा संदेश पोचवण्याचं महान कार्य संत नामदेव महाराजांनी केलं। आणि म्हणूनच राजस्थानमध्ये अनेक गावांमध्ये नामदेव महाराजांची मंदिरं आज आपल्याला पाहायला मिळतात। शीख बांधवांच्या श्री गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथामध्ये सुद्धा नामदेव महाराजांची 61 हिंदी पदे आहेत, त्यास बाबा नामदेवजी की मुखबाणी असं म्हणून ओळखलं जातं। यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की हे संत महात्मे जी होती ही माणसं किती मोठी होती आणि केवळ आपल्या या महाराष्ट्रापुरती त्यांची आज कीर्ती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण देशभरामध्ये संत नामदेव महाराजांची कीर्ती त्यांच्या कार्यातनं आपल्याला पाहायला मिळते। आणि यावरून असं लक्षात येतं की संत नामदेव महाराजांचा प्रभाव हा भारतभर संपूर्ण देशभरामध्ये किती मोठा होता, किती व्यापक होता। आणि म्हणून आज नामदेव महाराजांचे विचार हे केवळ धार्मिक नव्हते, तर ते सामाजिक, आध्यात्मिक आणि मानवी मूल्यांनी सुद्धा परिपूर्ण होते। त्यांनी आपल्या कीर्तनातून, नेहमीच आपल्या अभंगातून सामान्य जनतेपर्यंत समता, भक्ती, सेवा आणि अहंकार विरहित जीवनाचा संदेश कायम पोचवण्याचा त्यांनी आज प्रयत्न केलेला आपण पाहतो। महाराष्ट्राच्या महान वारकरी परंपरेचा आज आपण एक भाग आहोत, ही एक सुखवणारी भावना आहे। संत शिरोमणी नामदेव महाराज आणि सर्व संतांनी घालून दिलेला आदर्श हा देश नव्हे तर एकूणच मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग आहे। संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा सर्वांनी संकेत, प्रेरणा आणि सद्भावनेचा मंत्र मिळावा, हीच आजच्या कार्यक्रमाची खरी सार्थकता ठरेल। आणि म्हणून नामदेव महाराजांच्या या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व समाज बांधव एकत्र आलात। शेवटी समाज एकत्र राहिला, समाज संघटित राहिला, तो निश्चितपणे समाजाची प्रगती होते। समाजातल्या काही अडचणी असतील, समस्या असतील,
सुखदुःख असतील, या सगळ्यामध्ये समाज संघटित राहिला तर त्या माध्यमातून निश्चितपणे एक आधाराचं काम होतं, एक दिशा देण्याचं काम होतं. आज समाजाचं समाजभूषण म्हणून आज आपण प्रकाश भाऊंचा सन्मान या ठिकाणी करतोय. तर मी लहानपणापासून एक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी कामाला सुरुवात केली असेल तरुण वयामध्ये, तर त्यावेळेपासून या महाराष्ट्रातलं, आपल्या पुणे जिल्ह्यातलं एक राजकीय आणि सामाजिक जीवनातलं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही कायमच प्रकाश भाऊ आपल्याकडे पाहत आलो. आणि समाजासाठी आपण जे काय काम केलं ते आज आल्यानंतर अनेक जणांनी उल्लेख केला की समाजासाठी खूप मोठं काम आपण केलं आणि म्हणून समाजानं आज आपल्याप्रती एक कृतज्ञता भाव या ठिकाणी व्यक्त केला आहे. आपला सन्मान करताना मला असं वाटतं हा समाजाचा सन्मान आहे आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमामध्ये येताना निश्चित मनापासून आनंद वाटतो, समाधान वाटतं की आज या पुणे शहरातल्या आमच्या सगळ्या या समाज बांधवांनी आज आपल्याला सन्मानित केलं. निश्चितपणे आपल्या कामात शेवटी सन्मान आणि पुरस्कार कशासाठी असतो, तर सन्मान आणि पुरस्कार मला वाटतं याच्यासाठी असतो, त्याच्यामध्ये खूप चांगले उद्देश असतात. एक तर या कार्यामध्ये आज समाजातल्या अशा व्यक्तीचा सन्मान होतो की ज्याने खूप मोठं काम केलं आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्र असेल, धार्मिक असेल, वैचारिक, राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं. त्या कामाचा, त्या कार्याचा आज गौरव होतोय. याच्यातनं निश्चितपणे आपल्या कार्याचा गौरव तो होतच असतो, पण आपल्या कार्याचा गौरव होत असताना समाजामध्ये आज त्या कार्यातनं प्रेरणा घेऊन, त्याच्यातनं प्रोत्साहन घेऊन पुढची पिढीसुद्धा आमचा तुमच्या कामाचा आदर्श घेऊन त्याचप्रमाणे चालेल आणि ती समाज चांगला घडवण्याचं काम, समाजाला दिशा देण्याचं काम आपल्या कार्यातनं प्रेरणा घेऊन निश्चितपणे करेल, हाही त्याच्यामधला एक भाव असतो. मला असं वाटतं म्हणूनच असे अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात आले आणि म्हणून आपल्याला अधिक वेळ न घेता मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि या विचारांनी, संत नामदेव महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज आपण सर्वजण एकोपा, प्रेम आणि सहकार्याने वाटचाल करूया, याच सदिच्छेसह मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी विठ्ठल. काय बाबा ते माझ्या बोलण्यातलं राहू नये. मान्य आपल्या अध्यक्ष आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की संत नामदेव महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात मी आपल्याला, खरं तर राजकारणी माणसावरती फार लोक विश्वास ठेवत नाहीत. आमचे नाना पण इथं आहेत, ते त्यांच्या कवितातनं खूप काही मांडतात, पण मला असं वाटतं की आपण डोळे झाकून आमचा विश्वास ठेवायला हरकत नाही. या लोकांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे पुढच्या काळामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून जमीन मिळाली आहे, आपल्याला निधीसुद्धा मिळाला आहे, निधी मंजूर झाला, परंतु जागेअभावी आपल्याला रीतसर आज तिथे नामदेव महाराजांचं पंढरपुरामध्ये आपल्याला स्मारक करण्यासाठी काही अडचणी आहेत, काही अडथळे आहेत. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करीन की आपण निश्चिंत राहा. आपल्या या सगळ्या मंडळींना सोबत घेऊन मी त्यांनाही सांगितलं की जे काही कागदपत्र, जे काही आपला पत्रव्यवहार झाला असेल ते सगळ्याची एक फाईल करा आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत लवकरात लवकर आपल्या शिष्टमंडळाची एक बैठक आपण करू आणि हे स्मारकाचं काम मार्गी लावू. ही जबाबदारी कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितपणे घेऊ. एवढंच या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. काय बाबा तुझं काय इकडे? क्या बात है. निश्चिंत रहा, आश्वस्त रहा, मी तुमच्या पाठीशी आहे. नामदेव स्मारक हे नक्कीच उभं राहणार आहे, हे आश्वास. त्यांच्याप्रती आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया आणि त्यांच्याप्रती धन्यवाद, आभार व्यक्त करूया. आज समाजभूषण पुरस्कारानं प्रकाशदादा इथे सन्मानित झालेले आहेत. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच फॅन आहेत अण्णांचे. यानंतर प्रकाशदादा देवळे इथे येत आहेत, आपल्या सत्काराला उत्तर देत आहेत. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेले केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ, आपले अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद महाराज नामदास, याच्या आधी येऊन गेलेले चंद्रकांत दादा पाटील साहेब, व्यासपीठावर बसलेले आमचे मित्र दिलीपजी कांबळे,
रामदासजी फुटाणे, संजयजी नेवासकर, अजयजी फुटाणे, पोरेजी, व्यासपीठावर बसलेली अनेक मान्यवर मंडळी, जमलेले माझे समाज बांधव भगिनी मातांनो, आजचा हा दिवस जो आहे हा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा असा की आज माझ्या घरच्या माणसांनी माझ्या पाठीवर थाप दिलेली आहे. आपल्याला एखादा विजय मिळाला, एखादं पारितोषिक मिळालं, एखादं चांगलं काम केलं तर आपले आई वडील मावशी काका भाऊ बहीण हे जसे डोक्यावर हात फिरवून कुरवाळतात, पाठीवर थाप मारतात किंवा गालावरनं हात फिरवतात, ती जी माया आहे ती माया मला आज या ठिकाणी दिसली. पुरस्कार अनेक मिळाले माझ्या या राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये अनेक पुरस्कार मिळाले, पण पुरस्कार हा नेमका आपल्या घरच्यांनीच विसरला असं वाटावं असं त्यांना, मला नाही वाटलं, त्यांना वाटलं. पण ठीक आहे, आज जरी दिला आणि तोही दोनदा दिला याच्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हा दिव्य संदेश देणारे नामदेव महाराज यांच्या जात कुळीत तुम्ही सगळे, तुम्ही आणि मी जन्माला आलो, ही आपली पुण्य आहे, हे आपलं पूर्वजन्मीचं कुठेतरी एक पूर्वजांचे आशीर्वाद आहेत. अशी ही सगळी मंडळी आहेत, यांना पहिल्यांदा साष्टांग दंडवत करतो आणि मग पुढचं बोलतो. गंमत अशी आहे की हा सोहळा करायचा या दृष्टीने मला संजय नेवासकरांनी सांगितलं की समाजभूषण हा पुरस्कार तुम्हाला द्यायचा आहे. खरं सांगू, पुरस्कार घेणाऱ्यापेक्षा पुरस्कार देणारा हा नेहमी मोठा असतो, कारण त्याचा देण्यामध्ये जो आनंद असतो ना तो अतिशय महत्त्वाचा असतो. पुरस्कार घेऊन लोक जातातही निघून किंवा ठेवतातही, पण जो पुरस्कार देतो त्याला जो आनंद मिळतो ना की येस माझ्या माणसाकरता मला काहीतरी करता आलं, हा जो आनंद मिळतो तो अतिशय महत्त्वाचा आहे. तसा खरं सांगायचे म्हणजे मी सामान्य कुटुंबातला, घरची परिस्थिती फार चांगली नव्हती, मध्यमवयीन, 3 बहिणी 1 भाऊ, आई वडील आणि चाळीत राहणारं कुटुंब. आणि भागीरथी बिल्डिंग नामक एका चाळीमध्ये आमचं जीवन गेलं. त्या ठिकाणी आनंदी जीवन होतं. वडिलांना, आई वडिलांना एकुलता एक, पण लाड नाही जास्त केले, कारण कदाचित लाड केले असते तर मला आज हे पारितोषिक मिळालं नसतं. कारण मी ज्या वस्तीत राहत होतो, ज्या भागात राहत होतो, ती वस्ती त्याज्य वस्ती होती. पश्चिम विभाग होता, गुरुवारपेठ, विटाळपेठ, गंजपेठ वगैरे हे जे आहे ना निषिद्ध क्षेत्र मानलं जायचं. आणि त्या निषिद्ध क्षेत्रात आम्ही राहत होतो. त्यामुळे आईवडील जास्त लाड का करायचे नाहीत, कार्ट बिघडू नये म्हणून. पण कुठेतरी एक शाळेचं शिक्षण झाल्यानंतर किंवा शाळेमध्ये शिक्षण घेत असताना 8वी 9वीमध्ये किंवा 7वीमध्ये असेल, आमच्या शेजारी एक वेंगुर्लेकर नावाचे गृहस्थ राहायचे आणि त्यांच्याकडे नाथांची सेवा व्हायची. एक चंदूमामा नावाचे एक नाथांचे, नाथ परंपरेतले एक अवलिया त्या ठिकाणी यायचे
आणि ते त्या ठिकाणी आरती करायची. त्यांच्या आरतीला मी आवर्जून जायचो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला एक वेगळा आनंद मिळायचा, मला काहीतरी स्फुरण मिळायचं, मला असं वाटायचं माझ्यामध्ये काहीतरी बदल होतोय, मला हे हवं आहे. आणि मग त्या आरतीमध्ये मी मग्न व्हायला लागलो आणि हळूहळू नाथांच्या सेवेकडे असा आकर्षू लागलो. आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, आपण जे संत नामदेव म्हणतो ते कोण आहेत? श्रीकृष्णांनी ज्यावेळी नवनारायणांना पाचारण केलं की पृथ्वीवर तुम्ही या, इथे जे या लोकांमध्ये जे अराजकता माजलेली आहे, या लोकांना दिशा दाखवायचं काम करायचं आहे, तर तुम्ही वेगवेगळे अवतार घेऊन करा. तर त्यावेळी नवनारायण हे या ठिकाणी आले होते, म्हणजे हरी आले होते, त्यानंतर उद्धव आले होते, असे त्यानंतर बरेच म्हणजे अविहोत्र होते, नारायण होते, ही सगळी मंडळी या ठिकाणी आली आणि प्रत्येकाने अवतार घेतले. आणि त्या नवनाथांच्या अवतारानंतर जी नाथपरंपरा दुसरीकडे गेली किंवा अवतार घेतले ती वारकरी संप्रदायाकडे आली. आणि उद्धव म्हणून जो नारायण होते त्यांनी साक्षात नामदेवांचं रूप घेतलेलं आहे. याचा पुरावा आहे, याचा इतिहास आहे आणि अनेक धर्मग्रंथामध्ये सुद्धा याचं उल्लेख आहे. तर असे हे नामदेव हे आपल्याला लाभले, पण आपण दुर्दैवी, कारण आपण एकत्र कधी आलोच नाही. संत नामदेवांची महती ही जगाला सांगितलीच नाही. पुस्तकातनं तुमच्या वाङ्मयातनं किंवा चरित्रातनं जे काही वाचता आलं, लोकांना वाचण्यात आलं, त्यातनं ते तेवढंच गेलं. मगाशी जे गणेश शिंदे यांनी जे या ठिकाणी कार्यक्रम सादर केला तो असा काळजाला भिडणारा होता. ज्या पद्धतीने मांडत होते त्या पद्धतीने जर मांडले गेले असते तर संत नामदेव यांचं स्थान हे फार 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 उंचीवरचं आहे, हे प्रत्येकाला जाणवलं असतं. कारण संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांना हाताला धरून समाधीला नेलेलं आहे, हे सगळं जग जाणतं, पण आपणच जाणत नव्हतो. आता मात्र लक्षात ठेवायचं की सगळ्यात पुण्यवान कोण आहात? तर संत नामदेवांचे वंशज. तुम्ही सगळे तुम्ही मी सगळे पुण्यवान आहोत. गंमत अशी आहे, आयुष्याची सुरुवात कशी झाली, काय झाली, कुठे गेलो, हा प्रवास न सांगता एक माझ्या आयुष्यामधला घडलेला प्रसंग म्हणजे माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं. ते ज्या परिसराचं हात लागला ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो वरदहस्त माझ्यावर ठेवला आणि माझ्या जीवनाचा जो कायापालट झाला, मला माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. मी शिवसेनेचा धडाडीचा नेता म्हणून ओळखलो गेलो, मी आमदार म्हणून ओळखलो गेलो आणि हे सगळं काम करत असताना साईबाबांनी कृपा केली. साईबाबांच्या इच्छेने, साईबाबांच्या मर्जीनं त्या ठिकाणी प्रतिशिर्डी उभं राहिली. आज जी ती प्रतिशिर्डी जी आहे ही सर्व लोक आवर्जून जातात आणि कौतुकाचा विषय झालेला आहे की ही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी लोक येतात, हजारो लाखोच्या संख्येने येतात आणि तृप्त होतात. त्या ठिकाणी असलेल्या राजवाड्यामध्ये अन्नप्रसाद घेतात आणि चांगले आशीर्वाद देऊन जातात. राजकारणामध्ये सहसा तसं होत नाही. तुम्ही हृदयातनं काढून दिलं तरी लोक म्हणतात उपकार केले का, पण तसंही नाही. या ठिकाणी आल्यानंतर असं जाणवतं की लोक पाहतात, आनंद घेतात आणि मुक्त हस्ताने आशीर्वाद देऊन जातात. हा आशीर्वाद जो लाभला आहे ह्या सगळ्या तुमच्या समाजामुळे लाभलेला आहे. हा समाज माझ्याबरोबर नसता तर आज मी पुढे जाऊ शकलो नसतो, हेही खरं आहे. अनेक गोष्टी सांगायच्या होत्या पण वेळेची मर्यादा आहे, कारण कागद पुढे आल्यामुळे वेळेची मर्यादा समजली. मी
आजचा हा पुरस्कार मला तुम्ही दिलात, हा पुरस्कार तुमचा आणि माझा असं दोघांचा आहे असं मी मानतो. आणि ही समाजाचं कार्य जेवढं होईल, जिथपर्यंत होईल, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत करत राहीन असं मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नामदेव. या मनोगतानंतर मंत्री महोदय आपला निरोप घेत आहेत. धन्यवाद मंत्री महोदय, आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून काही क्षण, काही मिनिटं तुम्ही आम्हाला दिलेली आहेत त्याबद्दल धन्यवाद. यानंतर पुढचा कार्यक्रम अर्थातच शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे, अध्यक्षीय भाषण. तर अध्यक्षीय भाषण ते मनोगत सादर करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप मुकुंद महाराज यांना इथे आमंत्रित करते. सकळ वैष्णवांचे राव. गेल्या वर्षभरात हा चालू असलेला श्री संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा आज सांगता समारंभ नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड येथील सर्व शिंपी समाज बांधवांच्या उपस्थितीत हा आज होणारा सांगता समारंभ. या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री महोदय. अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या नामदेव समाजोन्नती परिषदेच्या मार्फत पार पडतोय. याच्यापेक्षा दुसरा आनंद आपल्याला काय आहे. आपण ज्या मागण्या केल्या आहेत मंत्री महोदयाकडे, निश्चितच पांडुरंग आपल्या सर्व मागण्या मान्य करणार आहे, यात काहीही शंका नाही. आणि माझी इच्छा अशी आहे की येत्या कार्तिक शुद्ध एकादशीला नामदेव महाराजांच्या जन्मदिनादिवशी आपण पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणामध्ये नामदेव महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन निश्चितच होणार आहे. त्यात शंका बाळगायचं काही कारणच नाही, कारण का नामदेवराय म्हणजे देवाचे लाडके भक्त होते. अशा या कार्यक्रमाकरिता नामदेव महाराजांच्या वंशजांना अध्यक्षस्थान देऊन उपकृत केल्याबद्दल आपल्या ह्या नामदेव महाराज समाजोन्नती परिषदेचं मनापूर्वक मी अभिनंदन करून आपल्या ह्या सर्व ज्ञातीबांधवांना आलेल्या मंत्री महोदयांना या नामदेव महाराजांचा एकच आशीर्वाद देतो की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकाळ हरीची या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो, अंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकाची, नामा म्हणे तयासावे कल्याण जामुके निधान पांडुरंग, पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला संत शिरोमणी नामदेव महाराज की. धन्यवाद. वेळेची नजाकत लक्षात घेऊन अतिशय थोडक्या पण मोजक्या आणि महत्त्वपूर्ण शब्दामध्ये मुकुंद महाराजांनी आपल्याला इथे मार्गदर्शन केलेलं आहे. आता कार्यक्रम खरं तर शेवटच्या टप्प्यावर म्हणजे आभाराकडे जाणार आहे, पण तत्पूर्वी काही महत्त्वाचे सत्कार इथे राहिलेले आहेत, ते आपण संपन्न करूयात आणि आभाराकडे वळूया. आज आपल्या इथे आपल्यासोबत सकाळपासून माजी नगरसेविका स्मिताताई वस्ते उपस्थित आहेत. तर त्यांची दखल घेणं हे आपलं कर्तव्य आहे. सीमाताई नेवासकर यांना मी विनंती करते की त्यांनी स्मिताताई वस्ते यांचा सत्कार करावा.
संत शिरोमणी नामदेव महाराज की. यानंतर माननीय नामदेव माळवदे यांचा सत्कार होणार आहे. नासपचे विश्वस्त यांना मी विनंती करते की तुमच्या शुभ हस्ते नामदेव माळवदे यांचा सत्कार करावा. प्रशांत हरसुले इथे उपस्थित आहेत, तेही मंत्री महोदयांबरोबर गेलेले आहेत. किरण बारटक्के आहेत का? किरणजी बारटक्के. आभार प्रदर्शनाकडे जाणार आहोत. जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी जसे हजारो नाही लाखो हात लागतात, तसंच कोणताही मोठा किंवा छोटा कार्यक्रम असू दे, एकट्या अध्यक्षांच्या नावाखाली तो होत नसतो. त्याला अनेक हात हे मदतीचे सहाय्य करणारे पुढे येत असतात आणि त्यामुळेच असा मोठ्या कार्यक्रमाचा जगन्नाथाचा रथ इथे ओढला जातो. आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मंत्री महोदय मोहोळ साहेब, त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील हेही उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत दिलीप भाऊ कांबळेही होते आणि इतर मंत्री महोदय होते. या सर्वांचे नासपतर्फे हार्दिक हार्दिक आभार मानते. त्याचसोबत आजच्या पुरस्काराचा जो मेरुमणी होता तो म्हणजे आपले प्रकाशदादा देवळे साहेब, जे कायमच आपल्या मागे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे उभे असतात. आधार तर देतातच, पण योग्य वेळी मार्गदर्शनही करतात. त्यामुळे त्यांचेही आज आपण सर्वांनी मनपूर्वक आभार मानूया. तिसरे कृतज्ञतापूर्व आभार मी मानते ते आजचं अध्यक्षस्थान भूषवणारे आणि खास पंढरपूरवरून आलेले आपल्या नामदेव महाराजांचे 16वे वंशज असणारे हबप मुकुंद महाराज यांचंही मी नासपतर्फे हार्दिक आभार मानते. त्याचबरोबर रामदास काका फुटाणे जे आपले मार्गदर्शक आहेत ते, आणि सर्व नासपचे अध्यक्ष उपाध्यक्ष, त्याचबरोबर त्यांना सहाय्य करणारे सर्व कार्यकर्ते यांचेही मी मनापासून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. कोणताही समारंभ हा प्रेक्षकांशिवाय पूर्ण होत नसतो. आज सकाळपासून तुम्ही सर्व समाज बांधव, रविवार असूनसुद्धा, सुट्टीचा दिवस असूनसुद्धा आज आपल्या समाजासाठी एक दिवस तुम्ही इथे दिलात आणि सकाळपासून आपण सर्वजण इथे हजर राहिलात, त्याबद्दल तुम्हा सर्व समाज बांधवांचेही नासपतर्फे हार्दिक हार्दिक आभार मानते. त्याचबरोबर आजचं हे आपलं जे प्रेक्षागृह आहे गणेश कला क्रीडा, हे ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं त्याचे संचालक, त्याचबरोबर हे सर्व क्षण कॅमेरामध्ये टिपणारे हे आपले कॅमेरामन दादा, हेही आपल्याबरोबर सकाळपासून आहेत. त्याचबरोबर माझा आवाज, आपल्या मान्यवरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोचवणारे आणि उत्कृष्ट अशी लाईट व्यवस्था करणारे असे आपले कांबळे स्टुडिओचे राजू कांबळे यांचेही मी इथे आभार मानते. आज आपला कार्यक्रम सर्वांग सुंदर होण्यासाठी श्रीरंग कला आर्ट्सचे सर्व कार्यकर्ते आले आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी रंगावली इथे काढलेली आहे नामदेव महाराजांची. जाताना जरूर पहा. त्यांचेही मी इथे आभार मानते. चुकून कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि इथे कार्यक्रम संपला असं जाहीर करते. कार्यक्रमाचा समारोप अर्थातच आपल्या नामदेव महाराजांच्या पसायदानानं होणार आहे. सर्वांनी एकत्रित उभं राहायचं आहे आणि समूह स्वरात हे पसायदान सादर होणार आहे. सीमा महाराज की. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा मने तया असावे कल्याण, जयामुखी निदान पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. संत शिरोमणी नामदेव महाराज की.
Thank you.